डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत आणि त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन y इज इक्वल टू द 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस टू पॉवर 4 इंटू द स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ टेन ऑफ एक्स अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे. आपण म्हटलेलं आहेत कंपोजिट फंक्शन आणि तो कंपोजिट फंक्शन बघा अशा पद्धतीचं आता कंपोजिट फंक्शन झालेलं आहे. याला सोल्युशनला आपण सुरुवात करूयात. नाउ डिफरन्शिएट दिस एक्सप्रेशन और दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. दोन्ही साईडनं आपण त्याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएशन म्हणजे काय, डी डी एक्सना लेफ्ट साईडला आपण डिफरन्शिएट करू, मल्टिप्लाइड करू. सिमिलरली डी डी एक्सने आपण राईट साईडला त्याला डिफरन्शिएट करू. कॉस स्क्वेअर एक्स राईज टू पॉवर 4 इंटू द स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस आणि स्क्वेअर रूटमध्ये टॅन ऑफ एक्स अशा पद्धतीचं आपल्याला दिलेलं आहे. आता मित्रांनो इथे किती दिलेले आहेत, दोन फंक्शन दिलेले आहेत. फंक्शन फर्स्ट आणि याला म्हणत आपण फंक्शन सेकंड. जर दोन फंक्शन असतील तर आपल्याला माहीत आहेत काय करतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ द टू फंक्शन असेल आणि दोन फंक्शन जर फर्स्ट इंटू द सेकंड असेल तर काय करतो आपण त्याला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. सिमिलरली आपण इथे असंच करणार आहोत. Therefore the dy by dx is equal to the first function as it is घेऊ आपण इथे 1 plus cos square x as it is raised to power 4 into the derivative square root of x plus square root of tan of x plus now second function as it is and the derivative of first function that is 1 plus cos square x raised to power 4 अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करूयात. आणि मित्रांनो आता याला डिफरन्शिएट करत आहोत आपण. नाउ dy by dx is equal to the 1 plus cos raised to power 4 इंटू द डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार मित्रांनो आपण, आता बघा इथे डेरिव्हेटिव्ह असा आलेला आहे स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूट म्हणजे आपण पहिले मेन स्क्वेअर रूटला सॉल्व्ह करूयात. मेन असेल तर काय लिहिणार आपण त्याला 2 इंटू द स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस टॅन ऑफ एक्स आणि इंटू द पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला लागतो आपल्याला. कशाचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x plus square root of tan of x plus second function इथला as it is x plus square root मध्ये tan of x into the derivative of याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 4 समोर जाईल मित्रांनो, म्हणजे इथं किती राहतील 1 plus cos square x रेस्ट टू पॉवर 4 मधून एक कमी होईल म्हणजे 3 राहतील इथे इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. मग इथे काय होईल 1 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 4 आणि ही व्हॅल्यू स्क्वेअर रूटमधली आहेत मी इथे लिहून टाकतो आणि ते अशा पद्धतीने राहील 2 स्क्वेअर रूटमध्ये x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x tan x tan x स्क्वेअर रूटमध्ये काय राहिली फक्त इथे tan x. इथे डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे 1 राहील आणि पुन्हा तिथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ tan x स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस इथे x प्लस स्क्वेअर रूटमध्ये tan ऑफ x इंटू द काय राहील मित्रांनो इथे 4 इन द ब्रॅकेट 1 प्लस
कॉस स्क्वेअर एक्स रेस्ट टू पॉवर 3 इंटू द, आता इथे डेरिव्हेटिव्ह 0 प्लस याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर मित्रांनो 2 कॉस ऑफ एक्स, 2 कॉस ऑफ एक्स इंटू द, पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह असा घेतलेला आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा कशाचा येईल डेरिव्हेटिव्ह, कॉस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने इथे राहील. आणि म्हणून आपण त्याला जर डिफरन्शिएट केलं तर याला अशा पद्धतीने सांगूयात 1 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 4 डिवायडेड बाय द 2 रूट ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x इंटू द, आता इथे काय राहील मित्रांनो 1 आणि इथे सुद्धा प्लस इथे काय राहील 1/2 टाइम्स ऑफ tan of x into the again derivative of tan x, derivative of tan x इथपर्यंत आलं, प्लस स्क्वेअर रूट ऑफ x प्लस tan of x स्क्वेअर रूटमध्ये राहिले इंटू द 4 1 प्लस कॉस ऑफ स्क्वेअर x रेस्ट टू पॉवर 3 इंटू द 2 cos of x into the derivative of cos x is equal to the काय असतं मित्रांनो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह इथं काय राहतो इंटू द मायनस साईन ऑफ एक्स. आणि मग अशा प्रकारे आपण याला जर सॉल्व केलं तर इथे मिळेल आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू द 1 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 4 डिवायडेड बाय द 2 स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan ऑफ एक्स इंटू द ब्रॅकेटमध्ये काय राहील मित्रांनो 1 प्लस 1 डिवायडेड बाय द 2 टाइम्स tan ऑफ एक्स इंटू द, अजून सोबत काय राहील त्याच्या tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे आपण त्याला काय करूया त्याचा डेरिव्हेटिव्ह जो मिळतो आपल्याला हा आपण इथे लिहिलेला आहे tan ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूटमध्ये एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan ऑफ एक्स. आता इथे मायनस साईन इथं निघालेलं आहेत, मी डायरेक्ट घेऊ तर त्याला इथे मायनस साईन आपण इथे घेऊयात, म्हणून आपल्याला काय मिळणार इथे इंटू द 4 1 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स रेस्ट टू पॉवर 3 आणि इथे मित्रांनो 2 कॉस ऑफ एक्स इंटू द साईन ऑफ एक्स, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो साईन 2x, काय म्हणू आपण त्याला साईन 2x. आणि अशा प्रकारे आपण डिफरन्शिएशन्स ऑफ द गिव्हन फंक्शन्स घेतलेले आहेत आणि आपल्याला 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस्ट टू पॉवर 4 इंटू द स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस रूट ऑफ tan ऑफ एक्स असं मिळालेलं आहे. आणि तिथून जर आपण काय केलं त्याला डिफरन्शिएट केलं, काय केलं त्याला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर दोन्ही साईडला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट केल्याच्या नंतर इथे काय झालं मित्रांनो फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन घेतलं आपण इथे. जर असेल तर अकॉर्डिंग टू द मल्टिप्लिकेशन रूलनुसार घेतला आपण त्याला, तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, असा तो फॉर्म्युला असतो, बरोबर आहे. आणि त्यानुसार आपण त्याला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन स्क्वेअर रूट मेन स्क्वेअर रूट घेतला आपण, म्हणजे त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट येणार इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ याच्यामध्ये जे फंक्शन दिलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan ऑफ एक्स प्लस, म्हणजे अशा पद्धतीने त्याला डेरिव्हेटिव्ह काढलेले आहेत. प्लस ॲज इट इज आता इथलं सेकंड फंक्शन इथलं जे आहे ते सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कशाचा याचा, म्हणजे आता इथे काय होईल पॉवर समोर येईल म्हणजे 4 आणि त्याच्यामधून 1 न कमी होईल n-1च्या फॉर्म्युल्यानुसार 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स रेस्ट टू पॉवर 3 अँड अगेन द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ गिव्हन फंक्शन कुठलं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. मग इथे काय झालं मित्रांनो ॲज आपण इथलं जे मल्टिप्लिकेशन्स आलेले आहेत हे ॲज इट इज लिहिलं आणि त्याला स्क्वेअर रूट 2 टाइम्स ही टर्म्स ॲज इट इज इथे घेतलेले आहेत इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतो मित्रांनो हा 1, म्हणून आपण इथे 1 घेतलेले आहेत. आणि सेपरेट इथं करू शकतो म्हणून स्क्वेअर रूट ऑफ tan एक्स याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर अशा पद्धतीने राहील. नेक्स्ट धिस टर्म ही ॲज इट इज घेतली आपण 4 1 प्लस कॉस स्क्वेअर क्यूब जशाला तसा घेतलेला आहे आणि याला डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न केला.
याला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर 1चं डिफरन्शिएशन 0 प्लस 2 समोर घेतला कॉस एक्स असं राहील. आणि पुन्हा एकदा काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन कॉस स्क्वेअर एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे घेतलेला आहे, म्हणून इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सच रिमेनिंग राहिलं. नंतर ही टर्म ॲज इट इज राहिलेली आहेत. इथं टॅन एक्स आता 1 जशाला तसं घेतला आपण, याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर 1/2 टाइम्स रूट टॅन एक्स असेल इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, इथपर्यंत ॲज इट इज आहेत. मग ही टर्म आपली, ही पूर्ण टर्म जी आहेत ही ॲज इट इज घेतली मी इथपर्यंत. आता इथे काय झालं, प्लस 0 म्हणजे इथं रिमेनिंग फक्त काय राहील 2 कॉस ऑफ एक्स आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, बरोबर आहेत. म्हणजे इथं फक्त काय इन्क्रीज झालेले आहेत, मायनस ऑफ साइन एक्स. नेक्स्ट धिस टर्म इज ॲज इट इज. धिस टर्म इथं काय घेतली आपण, ॲज इट इज घेतलीत. 1 ॲज इट इज घेतला, 1/2 टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स, बरोबर आहे. इथपर्यंत ॲज इट इज झालं. फक्त इथं आपण काय केलं, मायनस साईन इथून कॉमन घेतलेलं आहेत आणि रिमेनिंग जी टर्म्स आहेत ही ॲज इट इज घेतली आपण, इथे ॲज इट इज घेतलेली आहेत. 2 कॉस ऑफ एक्स इंटू द साइन एक्स असेल तर त्याच्याऐवजी काय आहे ते मित्रांनो, साइन 2x, बरोबर आहेत. म्हणून आता आपलं जे गिव्हन डिफरन्शिएशन आपल्याला दिलेलं होतं त्या डिफरन्शिएशनचं फायनल आन्सर आपलं काय झालेलं आहे, फायनल आन्सर हे अशा पद्धतीनं झालेलं आहे.